हाँ मियाँ, क्या हाल चाल बता। क्या हुआ? अरे इथं मयत झाले, 12व्याला आलोय आपण. काय बडबड करते मियाँ मतलब क्या है? तुला नाही माहित? नहीं। मयत म्हणजे याच्यात काय म्हणतात, वो इंतकाल इंतकाल हुआ है, इंतकाल हुआ तो अभी है। अच्छा वाग्या तो स्वर्ग में जाता है, इंतकाल। बुरा वाग्या तो नरक में जाता है। हाँ, वो बराबर। इंतकाल हुआ है। लेकिन किसका इंतकाल मियाँ? किसका? अरबाज नहीं क्या? अरबाज का इंतकाल हो गया? अरबाज का नहीं बे, वो अरबाज का वो जो टोमेटो का हृदय था ना। ओ मियाँ, अच्छा था टोमेटो का हृदय, चला गया। कैसे हुआ लेकिन? अब कैसे मतलब वो थोडा ते जान्हवीचा गरम मसाला, ओके। ते निक्कीचा चाट मसाला आणि वैभवची पुदिन्याची चटणी मियाँ बराबर आहे. आणि स्वतः अरबाचं थोडं मीठ. मंडळी, गेल्या सगळ्या व्हिडिओना खरंच मनापासून खूप तुम्ही या कोल्हापुरी भावाला सपोर्ट केलाय. तुमचाच भाऊ आहे, जे हवं ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. ज्या टॉपिक वरती येऊ असं वाटतं त्या टॉपिक वरती मी येणार. आणि जे काही कमेंट्स करताय ते 2-3 दिवसात मी एक एपिसोड बनवून तुमचे सगळ्यांचे चांगले चांगले कमेंट्स मी शो करणार आहे. त्याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर या कोल्हापुरी भावाला सबस्क्राईब करायचं आणि पुढचा व्हिडिओ बघायचा. धन्यवाद. अरबाज, याच गोष्टीची वाट भावा मी बघत होतो की कधी एकदा तू तोंडावर पडतोस आणि तू तोंडावरच पडलास. आणि जेव्हा भांडण झालं तेव्हा तुला बोलता बोलता निक्कीने काय बोलली रे, की जान्हवी जेव्हा चुकीचं वागते तेव्हा तुला नाही दिसत. म्हणजे जान्हवी पण अरबाजच्या मागे आहे का? म्हणजे निक्कीचं तसं बोलणं होतं. मुळात झालं काय माहितीये का, जेव्हा टास्क होता त्या टास्क दरम्यान ते पैसे जे लपून ठेवलेले होते अभिजितकडे, अभिजितच्या अंगावरती सगळे गेले. हे निक्की चेष्टेत बरं का, सिरियसली नव्हतं. तो माणूस बिचारा झोपलाय, त्याच्या चड्डीत हात घालत गेले ते. तो स्वतः बोलला की अरे ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तुम्ही त्यात पण उगाच पैसे उडकताय, त्यात कोण पैसे ठेवेल मुळात. आणि हे सगळं जेव्हा झालं तेव्हा लोकांना असं दिसलं की बाबा तो अरबाज, तो वैभव, ती निक्की आणि ती जान्हवी हे फिजिकल झाले. बिकॉज हे चेष्टेत का होईना जबरदस्ती ते शर्ट मध्ये हात वगैरे घालून जबरदस्ती, हे कसले शॉक पाळतात लोक काय माहित सोडा, पण जबरदस्ती ते हात वगैरे घालून पैसे काढायचा ट्राय करत होते. पण तुम्हाला एवढी लाज पाहिजे की तुम्ही एखाद्याच्या अंगात त्याच्या शर्ट, पॅन्ट, चड्डी, रात्री झोपलेला तो माणूस त्याच्या कुठेही हात घालून तुम्ही चेक करायला लागलाय. काय चाललंय तुमचं हे तुम्हालाच माहित. पण जेव्हा हे त्यांना कळून चुकतं, निक्कीला या गोष्टीची प्रचिती झाली की नाही आपलं कुठेतरी चुकलंय. कधीतरी होतं निक्कीला असं आधीमध्ये, कधीतरी कळतं. आणि जेव्हा कळलं तिनं बरोबर आपली बाजू साईडला घेतली, ती बरोबर विषयातनं बाहेर गेली आणि सगळं यांच्यावरती सोडून मोकळी झाली. आणि प्लस कॅमेरासमोर मुद्दामून बोलली पण की जान्हवी आपण जे केलं ते रॉंग आहे, ते चुकीचं आहे. त्यामुळे ती पहिल्यांदा अप्रिशिएट केली, पण सगळं आलं कोणावर? जान्हवीवर. बिकॉज सगळं प्लॅनिंग कोणाचं होतं? जान्हवीचं. त्यामुळं जान्हवीला जरा ह्यावेळी आलं. आता जान्हवीवर पण मी येतो, कारण जान्हवी जेव्हा स्वतः तोंडावरती तिच्या हिनं बोलली निक्कीनं की तू चुकीचं प्लॅनिंग केली किंवा तू चुकीची आहे, तेव्हा जान्हवी लाईक असं की बाबा अरे मी कोण हूं, मी कोणाची साथ देत आहे. आणि ज्याची साथ देत आहे ती स्वतःचा गेम खेळत आहे. ती स्वतः निक्की तिचा गेम खेळते, सगळं खापर हिच्यावरती फोडते. हे आधीपासून आम्हाला माहित होतं, पण तुम्हाला कळायला जरासा लेट झाला. जेव्हा जान्हवीला कळून चुकले आता की निक्कीचा गेम खेळायला लागले, तेव्हा स्वतः जान्हवीला बोलली की निक्कीचा गेम खेळायला लागले आणि सगळं माझ्यावरती यायला लागले. बिकॉज जेव्हा जान्हवी रडली, रडताना देखील तिच्याकडे निक्की नाही आली, तिला वैभवच विचारला. तिला निक्की पण नाही विचारले, अरबाज पण नाही विचारले, रडत्या रडू दे बोलली. मग जान्हवी दीदी तू काय म्हटली जरा मला सांग. आपण गोष्टी करतो, निक्की क्रेडिट घेऊन देते. पुरा प्लॅनिंग मेरा था रे, निक्कीच्या डोक्यात पण नव्हती ही गोष्ट. अगं हेच अख्खा महाराष्ट्र पहिल्या दिवसापासून बोंबलून सांगतोय. बोंबलून काय, मी काम धंदा सोडून दुपारी 2च्या एपिसोडसाठी इथं बोंबलून सगळं सांगायला लागलोय, तरी तुला कळत नव्हतं. पण त्यामुळे जरा पुढच्या 2 दातावर पडणं गरजेचं होतं, त्यामुळे तू पडली तोंडावर. आता ह्यात चुकीचं काय आहे असं मला नाही वाटत. बिकॉज तुम्ही सापाशी मैत्री केला तर साप तुम्हाला एक ना एक दिवस टुचूक करणार, आणि ते टुचूक करायची वाटच आम्ही बघत होतो, जे की आता केलेलं आहे. मग आता रडून डोळ्यातनं पाणी काढून काय उपयोग नाही जान्हवी दीदी. अरे एवढंच काय, तुम्ही एवढं होऊन देखील तुम्हाला आकला पाहिजे. तू काय बोलली अभिजितला, तू एकतर स्वतः एक मुलगी असून त्याच्या अंगावरती बसली होती, त्याला चेक करत होती सगळं, हे सगळं रॉंग आहे, चुकीचं आहे. एवढं कळून देखील जेव्हा रिप्लाय मध्ये अभिजित ओरडत होता किंवा सांगत होता की हे चुकीचं आहे वगैरे वगैरे, त्याला लागलं वगैरे वगैरे, तेव्हा तू काय बोलली रिप्लाय मध्ये की, आणि ते पण हळूच्या वरच्या टोन मध्ये नाही, ते मावशीच्या टोन मध्ये, मावशीची तिच्या टोन मध्ये, की अरे एवढंच नाजूक आहे तर कशाला आला बिग बॉस मध्ये, बांगड्या भरा बांगड्या, ही लँग्वेज. आणि मग रिप्लाय मध्ये अभिजित दादा हे बोलणं स्वाभाविक होतं. जरा परत एकदा अभिजित दादा, जरा परत एकदा जान्हवीला कसं बोलायचं परत दाखवा. ऍक्च्युली मला मजा हेच आलती की अभिजित एकदा ऍक्टिव्ह झाला ना
की ह्या जान्हवीची निक्कीची खरोखर वाट लावेल. बिकॉज आमची डीपी वगैरे का मला कळण झाले, ते शांत आहेत, ते का स्टँड घेऊन झालेत. ते जेव्हा अग्रेशन मध्ये इश्यू वाटलं होतं तेव्हा पण आमचे डीपी किंवा आमची पॅडी पण जरा चिडला होता सोडा, पण आमची माणसं अजून थोडीशी शांत आहेत, अजून गेम समजून घ्यायला लागलीत मे बी. पण जे ते तापतील ना त्याची वाट मला कायमस्वरूपी बघायची असेल. मग अभिजित जेव्हा जान्हवीवरती चढला किंवा ते सगळं बोलला तेव्हा देखील तिचा स्टँड घ्यायला निक्की नाही आली. निक्की बी लाईक तुम हो तुम्हारा वो देख लो. आणि अजून एक घाण गोष्ट, तुम्ही अजूनही मराठीत बोलत नाही आहात जान्हवी आणि निक्की, अजूनही तुमचं हिंदी चालूच आहे, हिंदी पुराण चालूच आहे. मग स्वतः जेव्हा रडली, रडताना वैभवला काय बोलली की अरे सगळं चुकायला लागले, लोक खूप खराब आहेत, मला ती लोक आवडत नाहीत, ते चुकीचं वागायला लागलेत, रडत. बरं का, तुला आता त्रास होतोय ना जान्हवी, तुला आता त्रास होतोय, जरा विचार कर. जेव्हा तू आमच्या कोल्हापुरी माणसांची डिसरिस्पेक्ट केली किंवा अक्षरशः वर्षा मॅडमांना रस्त्यावरती झोपायला लावली, तेव्हा कुठे गेलतं का तुझं हे, जे तू आता रडत म्हणत होती, आता कुठे गेलतं हे? मग आता ह्याचा उपयोगच नाही ना. त्यामुळे तू किती जरी मगरमच्छी असू काढली तरी आम्हाला फीलच नाही होणार ते, आणि आमच्या महाराष्ट्रातील जनतेला ते फीलच नाही होणार की तू रडली काय आणि ढसा अशी रडली काय. आम्हाला काय फरक नाही पडणार. आता तुमच्याही मनात आलं असेल की बाबा हा ग्रुप टिकणार नाही जास्त वेळ. किती दिवस झाले, इनमीन 7-8 दिवसामध्ये लगेच त्यांचा ग्रुप फिसकटला. ह्याला ग्रुप म्हणतात, ह्याला मैत्री म्हणतात. ह्या मैत्रीसाठी तुम्ही दुसऱ्यांच्या मागे लपत होता, एकटा इंडिव्हिज्युअल तुम्ही गेम खेळालाय, पण त्या निक्कीच्या मागे तुम्ही लपत होता. याला ग्रुप नाही म्हणत मित्रांनो, ह्याला अजिबात ग्रुप नाही म्हणत. जेव्हा फिजिकल टास्क झाला तेव्हा देखील भलेही आपल्या ग्रुपमधल्या माणसाची चुकी असली तरी पण आपण त्याची साथ देणं हे गरजेचं असतं. पण तुम्ही काय केला, तुम्ही त्या जान्हवीला पुढे ढकलला आणि साईडला झाला. निक्की तर किती इझिली, किती स्मूथली आपला साईडला काढून घेतली की माझी काय बी लाईक चुकीच नाही आणि मी स्वतः कॅमेऱ्यासमोर एक्सेप्ट केले, त्यामुळे माझा संबंधच येत नाही, जे काय केले ते जान्हवी केले. ह्याला म्हणतात तुमची मैत्री. आणि या फालतू मैत्रीसाठी आमच्याकडे जागाच नाही आहे, कारण जान्हवीवर सगळं आले. आता ती रडत पण होती, ती रडताना बोलली पण की सगळं आम्ही करायचं आणि क्रेडिट निक्की घेऊन जाते, निक्कीचा गेम खेळते. हे पहिल्या दिवसापासून जान्हवी तुला देखील माहित होतं, हे पहिल्या दिवसापासून तुला माहित होतं, पण तू स्मार्ट ओव्हर स्मार्ट बनायच्या नादात ना हे माहित नाही असं दाखवून दिली. पण आता तुला सिंपत्ती मिळणार नाही, तू काहीही कर, जे तू आठवड्याभरामध्ये वागली नाही याची तुला अजिबात सिंपत्ती मिळणार नाही. आणि अजून राहिला विषय अरबाज आणि वैभवचा. अरबाज आणि वैभव देखील ते पलंगावर कसं बोलत होते जरा दाखवा की. ते मांडलंच नाही कुठं मांडता झाला नाही ना, त्यामुळे आपण फक्त खेळत होतो, आपण फक्त चाललंय ठीक आहे. पण काय विषय चालू होता की बाबा निक्की आणि माझं जर भांडण झालं, वैभव म्हणतो, तर अरबाज तू मध्ये बोलू नकोस. म्हणजे याचा अर्थ काय की वैभव देखील खुश नाही आहे आणि अरबाज तर काय त्याच्या ते दिलचं ते इंतकालच झालाय. त्यामुळे आता अरबाज काय बोलणार बिचारा, त्याचं हृदय, टोमॅटोचं हृदय फुटलं. त्या निक्कीनं असं त्याच्यावरती पाय ठेवून पिचिक करून दाबून गेली. काय आता प्रेमाच्या गोष्टीमध्ये आम्ही काय बोलणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील सकाळी तिघं एकत्र बसलेली असतात. कोण? निक्की नाही, जान्हवी, वैभव आणि अरबाज, हे तिघं एकत्र बसून बोलत असतात निक्कीबद्दल. आणि निक्की पण त्याच्या समोरून ऍटिट्यूड दाखवून जाते, त्याच्यासंग बोलत नाही. म्हणजे बघा, मैत्री याला नाही म्हणत. खरी मैत्री कशाला म्हणतात माहितीये का? त्या आमच्या माणसांच्याकडे शिका. हे सगळं भांडण चाललंय एक साईडला आणि छोटा पुढारी दाजीला चहा करा वहिनी परत गेलाय निक्कीकडं. भांडण वगैरे झाले ऑलरेडी, पण निक्कीकडे गेलाय आणि मला चहा दे ना केला. निक्की तोंडावर त्याला काय बोलली माहितीये का? निक्की त्याला म्हणते ठेवलाय उकळायला, गरम झाला की देते, गरम झाला की देऊ नको, नरड्यात वत त्याच्या, असं करायला लाव, नरड्यात वत त्याच्या चहा, मग त्याच्या आत्म्याला जरा शांती मिळेल, थंड मिळेल. जे करायला लागला ना त्या चुका त्याला कळतील. एवढंच काय, किचनच्या टास्क मध्ये अक्षरशः सगळ्यांसमोर निक्कीनं छोट्या पुढारीची इज्जतच काढली. त्याला काय बोलली माहितीये काय? माचीस, आग लावायस तू, आग लावतोस. छोटा पुढारीला निक्की बोलली की तू माचीस आहेस, तू आग लावतोस, आग लावलास काय तू? आता जळली का छोटा पुढारी? आता जळली. जे सुरुवातीला डीपीची तू जाळायचा ट्राय केलास, अभिजीतची जाळायचा ट्राय केला, निखिलची जाळायचा ट्राय केलास, वर्षा मॅडमचा जाळायचा ट्राय केलास, ते तुझ्याच घरात जाळ लागला. स्वतः तुझी निक्की ताई, तुझी वहिनी, ओ ग बाई, तुझी वहिनी तुला म्हणते तू माचीस आहेस, आग लावत फिरतोस. झालं समाधान, झालं मैत्री करून. काळजातली माणसं, ओहो तू तर हायच निक्कू, काळजातली माणसं घे आता माचीस लावून. आणि एवढंच काय, जेव्हा सगळे हसत होते, म्हणजे सगळं जेव्हा चालू होतं, जेव्हा तो येतो छोटा पुढारी आज सांगायला वैभवला, अरबाजला की अरे ती असं का करायला लागली निक्की, तेव्हा लिटरली त्याच्यावरती सगळे हसतात. अरबाज हसत असतो, ती आपली जान्हवी हसत असते, वैभव हसत असतो. ही तुझी मित्र, लक्षात घे. जेव्हा तुझी आबरू काढली गेली आणि त्याच्यावरती तुझी मित्र हसतायत, ह्याला म्हणायचं तुझी मैत्री. आमची मैत्री अशी नाही आहे. जर आमच्या मैत्रीमध्ये जर कोण शांत बसला असेल ना तर आम्ही हसत नाही.
भावा जर आमच्यात कोण रडत असेल ना तर आम्ही त्याचं रडू पुसतो. तुझे मित्र घे घे अजून जरा काळजातली माणसं घे. जान्हवीला ना अजून एक शिक्षा मिळाली. काय शिक्षा मिळाली माहितीये काय? सूरजशी पंगा घेण्याची. सूरजशी पंगा तिने घेतली फ्लो मध्ये. तिला वाटलं असेल की बाकीच्यांच्यावरती जसा आवाज काढून तिची आबरूच चालली. बिकॉज ते वैभव म्हणतो अभिजितवर पण ती भांडायला गेली, पण अभिजितने तिला जो काही रिप्लाय दिला तिच्यापेक्षा जास्त मोठा आवाज काढून रडली, ढसाढसा डोळ्यातनं पाणी काढली, तोंडातनं आलं तिच्या की क्रेडिट नक्की घेऊन चालली आणि मी इथं काय करायला आले. मी काय म्हणतो माहितीये का, सूरज संघ भांडायचा टॉपिक काय होता ग? सूरजने कचराकुंडी उघडली, कचराकुंडी उघडल्यानंतर सूरजने कचरा टाकला, तो बंद केला आणि निघून गेला. ही का भांडली? आणि हे प्रेमानेही सांगू शकत होतीस तू जान्हवी. मुळात हे प्रेमाने सांगू शकत होती. तो जस्ट साईडला गेले किती मोठ्यानं ओरडली, मूर्ख, लाज, मूर्ख, बोड्या, काय काय बोलली त्याला. का? फक्त सूरजनं ते कचराकुंडीचं टोपण उघडलं होतं स्वतः कचरा टाकायला, ते ती पण टाकूपर्यंत थांबावं म्हणे. का? कुठली मारण लागून गेलीस तू की तू कचरा टाकूपर्यंत आम्ही वाट बघत थांबावी? सूरजने त्याचा कचरा टाकला आणि कचराकुंडी बंद केली. कचराकुंडी बंद केल्यानंतर तुला कचरा टाकायचा, तुझं तू परत उघड, तुझं तू टाक ना. तुझा काय नोकर आहे का तो सूरज? काय त्याला नोकर समजतेस की तो तुझ्यासाठी कचराकुंडी उघडून द्यावा? आणि तू त्याच्या रिप्लाय म्हणण्यापेक्षा स्वतःच भांडत काय काय बोलली त्या मुलग्याला. अरे त्या बिचाराला त्या गोष्टी समजत नाहीयेत, जास्त गोष्टी कळत नाहीयेत, आणि तू त्याच्याबरोबर भांडताना स्वतःची बुद्धिमत्ता दाखवलीस की तुझी बुद्धिमत्ता किती पोपताय, तुझा मेंदू किती पोपताय जान्हवी. ते त्या सीन मध्ये कळालं. तू त्याला बोलताना काय बोलली की कुठल्याही माणसाला माणुसकी एवढी असेल की जर कचराकुंडी उघडली असेल तर दुसरा माणूस कचरा टाकतोय तर कचरा टाकावा. एवढी तरी माणुसकी असेल, एवढं तरी चांगलं म्हणजे माणसाचं हृदय असेल, माणुसकी म्हणून दाखवेल. हे तू म्हणतेस परत जान्हवी माणुसकी बद्दल. हे परत जान्हवी तू बोलते माणुसकी बद्दल. जी मुलगी, मी बोललोय, पण जी मुलगी स्वतः वर्षा मॅडमला त्रास द्यायचं म्हणून बेडवरनं उठून खाली मुद्दा म्हणून झोपली निक्की बरोबर, तिला रस्त्यात झोपवली वर्षा मॅडमला, ती मुलगी आज सांगते माणुसकी बद्दल. आणि ते पण सूरजकडनं माणुसकी तिला अपेक्षित आहे. सूरज भाई फिल्टर, नो फिल्टर. सूरजला नो फिल्टर आहे. स्वतः देखील नंतर जाऊन म्हणतो आमच्या ग्रुपमध्ये, मला माहित होतं ते टाकायला पण मी उघडणार नव्हतो. पेडेदा पण म्हणतो वाह छान केलास. सी, याला म्हणतात कर्मा. जान्हवी दीदी याला म्हणतात कर्मा. आणि हे आता नाही आहे, थोडे दिवस थांब, अजून वाढत जाणार आहे. मग मजा येणारा व्हिडिओ बघायला, लक्षात घे.